केंद्र सरकारने नव्याने केलेले 3 कृषी कायदे शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारे असून हे काळे कायदे मागे घेतल्याशिवाय दिल्लीतून हटणार नाही असा निर्धार किसान संघटनेचे नेते कॉम्रेड अशोक ढवळे यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना केला। त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील हजारो शेतकऱ्यांची रॅली दिल्लीच्या दिशेने निघाली। या रॅलीचं धुळे शहरात आगमन होताच महामार्गावरील हॉटेल देश विदेश समोर विविध पुरोगामी पक्ष तसेच संघटनांच्या वतीनं रॅलीचं भव्य स्वागत करण्यात आलं। किसान रॅलीचे नेते कॉम्रेड अशोक ढवळे म्हणाले की केंद्रातील मोदी सरकारने संसदेत 3 कृषी कायदे केले आहेत। या कायद्यांमुळे देशातील शेतकरी देशोधडीला लागणार असून शेतीवर अवलंबून असलेले मजूर कष्टकरी लोकांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळणार आहे। हे कायदे मागे घ्या या मागणीसाठी पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेशातील शेतकरी दिल्लीच्या सीमांवर गेल्या 25 दिवसांपासून ऐन थंडीच्या कडाक्यात आंदोलन करीत आहे। परंतु अद्यापही मोदी सरकार हे कायदे मागे घेण्यास तयार नाही। त्यासाठी आंदोलक शेतकऱ्यांचा उत्साह वाढवण्यासाठी महाराष्ट्रातून हजारो शेतकरी आपापल्या स्वखर्चाने दिल्लीकडे निघालेले आहेत। कालपासून आम्ही नाशिक येथून रॅलीला प्रारंभ केला। तेव्हापासून ते आज धुळ्यापर्यंत विविध ठिकाणी पुरोगामी पक्ष विविध संघटनांनी आमचे केलेले स्वागत पाहता हे आंदोलन शेतकऱ्यांचे राहिले नसून ते देशातील सर्वत्र जनतेचे झालेले आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। क्रांतिकारी अभिवादन। हम निकल पड़े दिल्ली की ओर। लाल सलाम, लाल सलाम। धुले की आवाम को क्रांतिकारी लाल सलाम। प्यारे प्यारे भगत सिंह का लाल सलाम, लाल सलाम। हम निकल पड़े